Praise the Lord. Praise the Lord. I greet you all in the sweet and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अमूल्य अशा नावामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करत आहे. I do consider this as a great opportunity to come over here and speak from the eternal word of God. आणि मग देवाच्या सार्वकालिक वचनातून या ठिकाणी येऊन तुमच्या संगती वाटून घेण्यासाठी एक देवानं दिलेली सुवर्ण संधी आहे, आशीर्वादाची आहे. So how many of you believe that God's presence is here? किती लोकांना विश्वास आहे की देवाचं वास्तव्य या ठिकाणी आहे? I do strongly believe that God's presence is here. आणि मी अत्यंत ठामपणे हे सांगू शकतो की देवाचं सानिध्य या ठिकाणी उपस्थित आहे. So we are going to experience God's presence during the next 3 days. आणि मग येणाऱ्या 3 दिवसांमध्ये देवाच्या उपस्थितीचा आपण अनुभव घेणार आहोत. So we should earnestly sit at the presence of God and hear the word of God. आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये बसूया आणि देवाचं वचन आपण ऐकत राहूया. God has kept something great for us. देवानं आमच्यासाठी काहीतरी विशेष राखून ठेवले. आमेन. So let us shout unto the Lord. आणि म्हणून देवासाठी आपण एक मोठी आरोळी मारूया. So before I speak from the word of God, वचनाकडे जाण्या अगोदर I would like to give you an illustration. एक उदाहरण मी तुमच्या पुढे मांडतो. So once upon a time there was a great guru. आणि एकदा एक मोठे गुरु होते. So this is happening in the nation of Japan. आणि जपानच्या देशामधली ही गोष्ट आहे. The guru's name was Tanin. आणि त्या गुरुचं नाव तानेल होतं. So in his ashram many people were coming to receive divine wisdom. आणि मग त्यांच्या आश्रमामध्ये दैवी ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अनेक लोक येत होते. A lot of people from around the world coming to his ashram for divine wisdom. आणि मग जगाच्या पाठीवरील अनेक देशातून लोक दैवी ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात येत असत. So one day morning a famous university professor came to his ashram. आणि मग एका सकाळी एका प्रख्यात विद्यापीठातील प्रोफेसर त्यांच्या आश्रमात आले. So he was knocking at the door of the ashram. आणि मग ते त्या आश्रमाच्या दारापाशी येऊन दस्तक देत होते. The guru came out and opened the door. गुरु आले, त्यांनी दार उघडलं And he asked, आणि विचारलं, what do you need? तुम्हाला काय गरज आहे? तुमची गरज काय आहे? So the famous university professor told. आणि मग ते प्रख्यात विश्वाचे प्रोफेसर होते, ते विद्यापीठाचे, ते म्हटले, I wanted to receive divine wisdom from you. आणि मग ते म्हणाले की मला दैवी ज्ञानाची गरज आहे, जे मला तुमच्यापासून प्राप्त होईल. So the guru plainly told. आणि मग ते गुरु स्पष्टपणे म्हणाले, So before I share wisdom, divine wisdom, आणि दैवी ज्ञान तुम्हाला मी वाटून घेण्या अगोदर I usually share a cup of tea with the people. आणि मग लोकांबरोबर मी चहा घेत असतो, एक कप चहा. So he invited a university professor into the welcome room and started sharing tea. आणि मग स्वागत कक्षामध्ये वेलकम टीमच्या रूममध्ये त्यांनी त्या गुरुंनी त्यांना पाचारण केलं आणि चहा मागवला. So he opened the flask and started to pour tea into a glass. आणि मग त्यांनी फ्लास्क उघडला आणि कपामध्ये चहा ओतू लागले. The glass was slowly being filled. आणि मग तो कप जो होता तो हळूहळू भरत आला. It was filled half the portion of the glass. आणि मग अर्धा कप भरलेला होता. It was filled up to the brim. आणि मग तोंडोतोंड भरला गेला. And again the guru was pouring into the glass. आणि मग अजूनही ते गुरु जे होते ते चहा ओततच राहिले. Because the glass was full. कारण की तो कप जो होता तो पूर्ण भरलेला होता. The tea started to flow over to the table and to the floor. आणि मग तो चहा ओसंडून वाहू लागला टेबलावर आणि टेबलावरून खाली. The guru didn't stop. आणि ते थांबत नव्हते. But the university professor was irritated. आणि मग ते युनिव्हर्सिटी प्रोफेसर जे होते थोडे चिडले. Oh Guru, what a foolishness you are doing. आणि मग ते म्हटले, अहो गुरु, तुम्ही काय मूर्खपणा चालवलाय? This glass is full. आणि हा ग्लास जो आहे तो भरून वाहतोय. Still you are pouring tea into it. आणि मग तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ओतत चाललात. The room is actually messed up. आणि मग आता त्या खोलीमध्ये सगळं चहा सांडलेला आहे. Then the guru with a smile told unto him. आणि मग त्या प्रोफेसरकडे पाहून ते स्मितहास्य करून म्हणाले,
oh, great university professor. आणि मग ते म्हटले, अहो तुम्ही मोठे प्रोफेसर आहात. Your mind is also like this. आणि मग तुमचं मन सुद्धा अशाच प्रकारचं आहे. Your mind is filled with the memories of the past. आणि मग गत स्मरणाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच तुमच्या मनामध्ये भरलेल्या आहेत. Your mind is full with the sufferings and the agonies of the present. आणि मग सध्याच्या ज्या त्रास आहे किंवा ज्या वेदना आहेत त्यांनी तुमचं मन भरलेलं आहे. Your mind is full with the hope about the future. आणि मग भविष्याची जी आशा आहे त्यानं तुमचं मन भरलेलं आहे. Because your mind is already full, तुमचं मन अगोदरच भरून वाहत आहे. I have nothing to share with you. आणि मग तुमच्या बरोबर वाटून घेण्यासाठी माझ्यापाशी काहीच नाही आहे. So, my dear brothers and sisters, those who are being seated here, आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, before going to the Word of God, देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर we need to check आम्ही तपासून पाहावं what is the mental stature, आमची मानसिक स्थिती काय आहे. whether your mind is already full आणि तुमचं मन अगोदरच भरलेलं आहे का about the memories of the past, आणि गत गोष्टीच्या मुळे about the agonies of the present, किंवा सध्याच्या वेदना ज्या आहेत त्यांनी भरलेल्या आहे का, and about the hope of the future. आणि मग भविष्याची आशा सुद्धा मनात भरलेली आहे. If your mind is already full, आणि जर तुमचं मन अगोदरच भरून वाहत आहे, God has nothing to speak with you. आणि मग देवापाशी काहीच नाहीये जो तुमच्यासाठी बोलू शकेल. So let us empty ourselves. आणि म्हणून आपण स्वतःला रिक्त करूया. With an empty heart, let us sit at the presence of God. आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण रिक्त अंतःकरणानं बसूया. So God is going to fill you आणि जेणेकरून देव तुम्हाला भरेल. आमेन. with the divine treasures, दैवी ज्ञानानं, with the wisdom of God, देवाचं ज्ञान and त्याने the भरेल. power from above, आणि मग जे वरून येणारं सामर्थ्य आहे त्यानं तो तुम्हाला भरणार आहे. so that God can transform you as a new person. जेणेकरून देव तुमचं रूपांतर एक नवीन व्यक्ती म्हणून करेल. आमेन. God is not going to send you back after 3 days as you came. आणि जसे तुम्ही आलात तसं 3 दिवसानंतर देव तुम्हाला पाठवणार नाही, But as a new person, परंतु एक नवीन व्यक्ती, as a transformed person, रूपांतरित झालेली व्यक्ती, as a liberated person, एक मुक्त झालेली व्यक्ती, as a person with a new heart and new ethos. आणि मग नवीन व्यक्ती, नवीन अंतःकरण झालेली व्यक्ती म्हणून. So today I am going to speak from the biblical portions. आणि मग देवाच्या वचनाच्या द्वारे आपण पाहूया. I am a New Testament teacher. आणि मी नव्या कराराचा शिक्षक आहे. So my focus is more in the New Testament. आणि म्हणून माझं लक्ष नेहमीच नव्या कराराच्या पुस्तकांमध्ये, वचनांमध्ये असतं. So we are going to focus on John chapter 9. आणि योहान 9 कडे आपण लक्ष देऊया. So there we see a man. आणि या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती पाहायला मिळते. So he is usually considered as a man born blind. आणि मग त्याला असं उल्लेखण्यात आलेलं आहे की जन्माचाच आंधळा. So I am going to highlight some of the significant aspects in relation to his life. त्याच्या जीवनानिगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. So how God led him from hopelessness to hope. आणि मग आशाविरहित अशा जीवनापासून आशेनं भरलेल्या जीवनाकडे देवानं त्यांची वाटचाल कशी घेऊन केली. So how God was transforming him from marginalization. आणि मग देव त्यांचं रूपांतर सर्वसाधारणतेपासून चांगल्या गोष्टीपर्यंत कसं करत होता. As we read the first verse, आणि पहिलंच वचन आपण वाचूया. it clearly states, आणि त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, as he went along, आणि जसा तो गेला जात असता he saw a man born blind. त्यानं एक जन्मांध माणूस पाहिला. And his disciples are asking, आणि शिष्य विचारतात, Rabbi, म्हटले, रबाय, who sinned, कोणी पाप केले, this man or his parents, याने किंवा याच्या आई बाबांनी, that he was born blind? जेणेकरून हा असा जन्मावा. So it's that this man was born blind. आणि हा जन्मताच आंधळा आहे. From birth, he was a blind person. जन्माचाच आंधळा तो आहे. He was a person of disability. आणि मग त्याच्यामध्ये एक उणीव असलेली व्यक्ती. In today's terms, आजच्या दिवसांमध्ये he was a differently abled person. आणि मग तो वेगळ्या प्रकारचा व्यंग असलेला व्यक्ती होता. So what is the problem with the differently abled people?
आणि मग व्यंग प्रकार असलेले लोक कसे असणार? They are a group of neglected people. आणि मग ते असे लोक आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. Usually people won't pay attention on them. आणि मग या लोकांकडे कोण लक्ष देऊ इच्छित नाही. They are marginalized at every levels. आणि मग प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक स्तरावर त्यांना कमी लेखला गेलेला आहे. At the family setup, आणि मग त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये they are not given attention. त्यांच्याकडे लक्ष पुरवलं जात नाही. In the church setup, मंडळीमध्ये they are not given any attention. आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. And even in the societal level, आणि मग समाजामध्ये सुद्धा they were not considered as worthy people. आणि मग त्यांना योग्य किंवा पात्र अशी व्यक्ती म्हणून गणलं जात नाही. So this man was suffering from all levels of आणि marginalization. मग प्रत्येक स्तरावर त्याच्यावर अन्याय 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 होत होता. In family setup, he was neglected. आणि मग कुटुंबामध्ये त्याला दुर्लक्षित केलं. In the synagogue, he was excommunicated. आणि सभास्थानामध्ये त्याला बाहेर घालवलं होतं. In the society, he was usually considered as a beggar. आणि मग समाजामध्ये त्याची गिणती एक भिकारी म्हणून होते. So my dear friends, those who are hearing me today morning time, आणि म्हणून आज प्रियानो, आज सकाळच्या वेळेस तुम्ही जो माझ्याबरोबर आहात, you may be a neglected person कदाचित तुम्ही दुर्लक्षित झालेले असाल due to certain life situations जीवनाच्या काही गोष्टींमुळे किंवा घटनांमुळे, परिस्थितीमुळे, in your family setup, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा, and even in the church where you are attending, आणि मग ज्या मंडळीमध्ये तुम्ही सहभाग घेता त्या ठिकाणी सुद्धा, and even at your job places, तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा, and even in the society where you are placed. आणि ज्या समाजामध्ये तुम्ही वावरता तिथे सुद्धा. If you are a neglected person, जर तुम्ही दुर्लक्षित आहात, if you are an abandoned person, आणि जर तुम्हाला त्यागलेलं व्यक्ती आहे, if you are not paid any attention by others, आणि दुसऱ्यांकडून तुमच्याकडे लक्ष दिलं जात नाही, today morning आज सकाळी I call your attention toward आणि मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो अशा गोष्टीकडे. our Lord Jesus Christ. आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमेन. He shall pay attention on you. आणि तो तुमच्याकडे लक्ष पुरवेल, आमेन. Such a God is our God. असा देव आमचा देव आहे. So here we see आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, his disciples asked him, शिष्य विचारतात, Rabbi, who sinned? गुरुजी, यांनी कोणी पाप केलं, This man or his parents, यांनी का याच्या आई वडिलांनी, that he was born blind? जो असा जन्मावा? So according to Jewish understanding, आणि यहुदी समाजानुसार diseases are well connected to sinfulness. आणि मग जे रोग आहेत ते पापाच्या वृत्तीशी जोडलेले आहेत. Why a person is getting diseased? आणि एक व्यक्ती असा आजारानं बाधित का होतो? According to Jewish understanding, यहुदी मतानुसार because that person is a sinner. कारण की तो व्यक्ती पापी आहे. Because that person is an acute sinner, that he is suffering from all these physical ailments. आणि मग तो अत्यंत पापी व्यक्ती आहे आणि ज्याच्यामुळं या वेगवेगळ्या रोगांना बाधित झालेला आहे. That is the kind of a philosophical, ideological framework from which this man is coming. आणि अशा प्रकारच्या पार्श्वभूमीमधून, विचारधारणेमधून ही व्यक्ती आलेली आहे. But what Jesus is saying, परंतु प्रभू काय म्हणत आहेत? the disciples are asking a pertinent question here. आणि मग विशिष्य जे आहेत ते अत्यंत खोचक असा प्रश्न विचारत आहेत. Rabbi, who sinned, this man or his parents? गुरुजी, कोणी पाप केलं, यानं का याच्या आई वडिलांना? It may be either because of him or because of his hereditary or his parents. याने किंवा याच्या आई वडिलांनी नक्कीच पाप केले म्हणून असा जन्मलेला आहे. That he was born blind. जेणेकरून तो असा जन्मावा, आंधळा. But Jesus is giving an entirely different answer. परंतु प्रभू येशू ख्रिस्त एक वेगळंच उत्तर या ठिकाणी देत आहे. So what Jesus says? प्रभू काय म्हणतात? Neither this man nor his parents sinned. याने पण पाप केलं नाही, याच्या आई वडिलांनी सुद्धा पाप केलं नाही. But this happened so that the work of God might be displayed in his life. हा असा जन्मावा कारण की देवाचा गौरव याच्या जीवनाच्या द्वारे व्हावा. आमेन. So that was not the expected answer. आणि हे अपेक्षित उत्तर नव्हतं. The expected answer according to the Jewish understanding is, यहुदी मतानुसार त्यांचं अपेक्षित उत्तर काय होतं? it is because of him and his acute sinfulness. त्याच्यामुळं किंवा त्याच्या पापी जीवनामुळं हा असा जन्मलाय. It is because of his parents and their sinful culture. आणि मग त्याच्या आई वडिलांनी पाप केलेलं आहे आणि त्यांचं
पापमय संस्कृती त्याच्यामुळे झालेला आहे. But Jesus is telling, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे it is neither because of him त्याच्यामुळं पण नाही nor because of his parents, किंवा त्याच्या आई वडिलांच्या पापामुळं पण नाही, but this is happening in his life परंतु या गोष्टी याच्या जीवनात घडत आहेत so that God's name may be glorified. जेणेकरून देवाचा नावाचा गौरव व्हावा. आमेन. So my dear friends, brothers and sisters, today morning time, आजच्या सकाळच्या वेळेस माझ्या प्रियांनो, when we suffer, आम्ही दुःख सोसतो का? when we undergo problems, जेव्हा आम्ही समस्येतून जातो, when we undergo difficulties, आणि जेव्हा आम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, when we undergo chronic diseases, आणि मग जेव्हा आम्हाला असे जुनाट रोग होतात, the people around us may judge. आणि आमच्या अवतीभोवतीचे लोक आमचा न्याय करतील कदाचित. It is because of her sinfulness. आणि तिच्या पापमय जीवनामुळं, It is because of her unrighteousness. आणि तिच्या अनितीच्या वागण्यामुळं, It is because of his injustice-oriented life. आणि मग त्याचं अन्यायी जीवन याला कारणीभूत आहे. He or she is suffering. आणि तो किंवा ती दुःख सहन करत आहे. But Jesus says, पण प्रभू येशू म्हणतो, it is neither because of you or none around you. आणि तुम्ही पण नाही आणि तुमच्या अवतीभोवतीच्या कोणी नाही. It is for the glory of God. देवाच्या गौरवासाठी. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Sometimes we suffer कधी कधी आम्हाला दुःख सहनातून जावं लागतं so that God's name may be glorified in our lives. जेणेकरून देवाचं नावाचं गौरव आमच्या जीवनात व्हावं. आमेन. So now let us see some of the significant things in relation to this particular man. आणि मग या व्यक्तीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण लक्ष देऊया. Jesus says that I am the light of the world. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. Having said this, आणि मग असं म्हटल्यानंतर he spat on the ground, आणि मग त्यानं काय केलेलं आहे, तो थुंकलेला आहे, made some mud आणि मग त्याने चिखल केलेला आहे with the saliva आणि आपल्या थुंकीनं and put it on this man's eyes. आणि मग त्याच्या डोळ्यावर तो चिखल लावलेला आहे. So is that this person is not simply made whole. आणि मग जेणेकरून तो दृष्टी प्राप्त करून घेईल काय. Jesus would have told him, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला कदाचित सांगितलं असेल, let him be clean, आणि मग तो स्वच्छ व्हावा किंवा बरा व्हावा, let him see, त्याला पाहू दे, let him a transformed person, आणि मग तो रूपांतरित व्यक्ती व्हावा, दृष्टी यावी. because God made everything through utterances in the book of Genesis. कारण की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव बोलला आणि सगळं झालेलं आहे असं आपण वाचतो. But Jesus is not simply uttering and making him a complete person. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त केवळ बोलून त्याला बरा करत नाही किंवा पूर्ण करत नाहीये. So that is the way Jesus was cleaning many people or cleansing many people or healing many people within the biblical narratives. आणि मग पवित्र शास्त्राच्या शुभवर्तमानांमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं बोलून अनेकांना बरं केलेलं आहे. But Jesus is taking a new way forward here. परंतु एक नवीन प्रकार किंवा एक नवीन रीत प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आणत आहे. Jesus is spitting on the ground प्रभू येशू ख्रिस्त थुंकत आहे जमिनीवर and making mud mixed with the saliva. आणि मग ती चिखल करत आहे आपल्या थुंकीच्या द्वारे. That means Jesus is recreating this person. जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्त नवीन निर्मिती करत आहे या व्यक्तीमध्ये. It is not simply healing happening here. आणि या ठिकाणी केवळ आरोग्य दान मिळत नाहीये. So is that how Adam was created? आणि जसा आदामाची निर्मिती झाली In the book of Genesis, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, we see that God made man out of the dust. आणि मग आपण पाहतो देवानं आदामाला घडवलं मातीचं. The same is happening in relation to this particular person. आणि मग या व्यक्तीच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारची गोष्ट घडताना दिसतीये. Jesus would have simply told, let him be healed. आणि प्रभू येशू ख्रिस्त केवळ बोलू शकला असता की त्याला दृष्टी यावो. Rather than telling that, आणि ते बोलण्याऐवजी he is doing a transformative activity. आणि मग एक रूपांतराची कृती प्रभू येशू ख्रिस्त करताना दिसतात. And he is using mud again. आणि पुन्हा तो मातीचा उपयोग करून घेत आहे. आमेन. And recreating this person rather than simply healing. आणि केवळ त्याला आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून नाही, परंतु एक नवीन निर्मितीची गोष्ट त्या ठिकाणी प्रभू So brothers and sisters, today morning time, आणि म्हणून प्रियानो आजच्या सकाळच्या वेळी
You simply wanted healing or recreation. आणि तुम्हाला केवळ आरोग्यदान हवं आहे का तुम्हाला नवीन निर्मितीचा अनुभव हवा आहे? You wanted to be created anew. आणि तुम्हाला नव्यानं निर्माण झालेलं पाहिजे का? A transformed person. एक रूपांतरित व्यक्ती म्हणून, A new person. एक नवीन व्यक्ती म्हणून, A liberated person. आणि एक मुक्त झालेली व्यक्ती म्हणून, A person with new faculties. आणि मग एक व्यक्ती ज्या नवीन गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. Or you simply wanted some kind of healing. का फक्त आरोग्य दान कुठल्या तरी प्रकारचं तुम्हाला हवं आहे? We know that there are so many miracle workers, preachers and teachers. आणि अनेक चमत्कार करणारे उपदेशक आहेत आणि शिक्षक सुद्धा आहेत. So they simply heal the diseases and go. आणि मग ते आरोग्य किंवा ते रोग बरे करतात आणि जातात. But here Jesus is not simply healing the disease. आणि या ठिकाणी प्रभू केवळ तो आजार बरं करत नाहीये, So he is recreating that person, आणि तो नवीन निर्मिती करत आहे. आमेन. making him as a fully new human being. आणि एक नवीन व्यक्ती म्हणून त्याचा जन्म तो त्या ठिकाणी देत आहे. So during the next 3 days, आणि मग पुढच्या 3 दिवसांमध्ये do you want simply a kind of healing from your headache, your eye ache, or body ache, तुमच्या or शरीर fever, something of that sort? केवळ तुम्हाला आरोग्यदान हवं आहे तुमच्या डोकेदुखीपासून किंवा तुमच्या डोळेदुखीपासून किंवा तुमच्या शरीरातील अशक्तपणामधून? Or you wanted to be recreated by God? का तुम्ही नव्यानं बनवले जावे अशी तुमची इच्छा आहे? आमेन. So God is here. देव या ठिकाणी आहे, प्रभू आहे, God is going to recreate you. आणि प्रभू या ठिकाणी तुम्हाला नव्यानं निर्माण करणार आहे. आमेन. God wanted to transform you. देव तुम्हाला रूपांतरित करू इच्छितो. आमेन. God wanted to change your lifestyle. आणि तुमची लाईफस्टाईल बदलायची आहे त्याला. God wanted to make you a new creation. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही एक नवीन निर्मिती व्हावं. आमेन. If someone is in Christ, he or she is a new creation. जर ख्रिस्तामध्ये कोण आहे तर तो नवीन निर्मिती आहे. आमेन. So here Jesus is making this person a completely new creation. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एका व्यक्तीला नव्यानं निर्माण करत आहे. आमेन. And then what Jesus is saying? मग पुढे प्रभू काय म्हणतो? So having said this, आणि मग असं म्हटल्यानंतर he spit on the ground, तो जमिनीवर थुंकला, made some mud थुक्यानं चिखल करा, with the saliva आणि त्या तो चिखल and put it on the man's eyes. त्याच्या डोळ्यावर लेपला. Then what Jesus says? आणि मग प्रभू काय म्हणतो? Go. जा. That is an imperative. आणि मग त्या ठिकाणी एक आज्ञा आहे. It is a command. आज्ञा आहे. Go. जा. The same tone in which Jesus is saying in Matthew chapter 28. आणि मत्तय 28 मध्ये अशाच आज्ञांकित गोष्टीमुळे देव बोलत आहे, प्रभू बोलत आहेत. What is in Matthew chapter 28? मत्तय 28 मध्ये काय सांगितलेलं आहे? Jesus is telling unto the disciples during the Great Commission initiative. आणि मग 28व्या अध्यायामध्ये मत्तयाच्यामध्ये शिष्यांना तो एक आज्ञा देत आहे, कमिशन देत आहे. Go ye into all the world. आणि तुम्ही जगामध्ये जा म्हटलेलं आहे. Preach. आणि तुम्ही उपदेश करा, Teach. शिकवा, Baptize in the name of Father, Son and Holy Spirit. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावानं त्यांना बाप्तिस्मा द्या. And make everybody my disciples. आणि प्रत्येकाला माझे शिष्य करा. आमेन. I will be with you until the end of the age. आणि मग मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित तुमच्या बरोबर असणार आहे असं अभिवचन आहे. There Jesus is not simply saying, please go. आणि मग त्या ठिकाणी प्रभू म्हणत नाही कृपा करून जा. That is not the tone in which Jesus is uttering. आणि मग अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी वापरलेली नाहीये. But Jesus is uttering, go. पण प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा देत आहे, कमांड देत आहे, जा. My dear friends, brothers and sisters, we are called to go. आणि माझ्या प्रियानो, तुम्ही आणि आम्ही पाचारित आहोत जेणेकरून आम्हाला जायचं आहे. We are called to go. आम्हाला पाचारण झालेलं आहे जेणेकरून आम्ही जावं. Church should not be a stagnant community. आणि मग मंडळी जी आहे एक स्थापित झालेली किंवा थंडावलेली अशी मंडळी नसावी. Whether our church is a stagnant community? आणि आमची मंडळ्या ज्या आहेत त्या साचलेल्या पाण्यासारख्या आहेत का? A new missiological term is coined. आणि मग आता नवीन प्रकारचा एक वाक्प्रचार प्रचारित होत आहे. That is Motus Dei. आणि त्याला मोटूस डे म्हटलेलं आहे.
What is Motus Dei? मोटूस देई म्हणजे काय? That means the movement of God. जेव्हा देवाचं कार्य. Who is God? देव कोण आहे? God is not a stagnant God. आणि देव हा एका साचलेला देव नाहीये. So we sometimes think आम्हाला वाटतं अनेक वेळा that God is sitting somewhere in heavens आणि प्रभू स्वर्गात कुठेतरी बसलेला आहे and God is very distant. आणि मग तो त्या ठिकाणी बसून कार्य करत आहे. In that way we consider God as a stagnant God. आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही देवाची प्रतिमा करतो आणि आम्ही त्याला साचलेला देव बनवतो. But the missiologists say that God is not a stagnant God. आणि मग मिसिओलॉजी मध्ये म्हटलेलं आहे की तो काही साचून राहिलेला देव नाहीये. But rather God is a moving God. परंतु तो कार्यरत देव आहे. Because God is moving, कारण की देव कार्य करत आहे. the church also should move Amen. alongside of God. आणि म्हणून मंडळी सुद्धा कार्यरत मंडळी असावी. आमेन. So whether our church is a stagnant church or a moving church, आणि आमची मंडळी साचलेली आहे किंवा आमची मंडळी कार्यरत आहे. in order to move around, आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी so we need to have the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्याची गरज आम्हाला आहे. आमेन. Let the power of the Holy Spirit control the church. आणि मग देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं मंडळीचं नियंत्रण व्हावं. आमेन. Only Holy Spirit can change our Amen. stature, our nature and our atmosphere. आणि आमचं परिस्थिती, आमचा स्वभाव आणि आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या सामर्थ्यानंच केवळ बदलू शकतात. आमेन. And Jesus is commanding, go आणि प्रभू म्हण त्याला आज्ञा करत आहे, जा to the pool of Siloam. आणि शिलोच्या तळ्यापाशी जा. Another missiological concept there is the word Siloam means sent. आणि मग आणखीन एक त्याच्यामध्ये थिओलॉजिकल कन्सेप्ट आहे किंवा ते म्हटले शिलोचा अर्थ पाठवलेला. So he was not simply sent. आणि केवळ तो पाठवलेलाच नव्हता, जायला सांगितलं नव्हतं. He was sent with an apostolic mission. आणि मग त्याला एका प्रेषितीय अभिषेकाखाली पाठवलेलं होतं. आमेन. So my dear friends, brothers and sisters, today morning time, आणि म्हणून प्रियानो आज सकाळच्या या वेळेला we are not simply a member of the church. आणि केवळ आम्ही एक सभासद म्हणून नाहीये मंडळीचे. So what is the difference between a club and a social club and a church? आणि मग एक सामाजिक क्लब आणि मग मंडळी यामधला फरक काय हो? Sometimes our churches are simply clubs. आणि कधी कधी आमच्या मंडळ्या ज्या त्या क्लबचं रूप धारण करतात. What is the main difference between a social club and a church? आणि मंडळी आणि सोशल क्लब मधला फरक काय? A club is existing for its own members. आणि मग जे क्लब जे आहे ते अस्तित्वात आहे आपल्या सभासदांसाठी. And a church is not existing for its members. आणि मंडळी जी आहे ती सभासदांसाठी अस्तित्वात नाहीये. A church is existing for the non-members. आणि मग आमचं अस्तित्व जे प्रभूला ओळखत नाही त्यांच्यासाठी आहे. आमेन. So that is the main difference between a social club and a church. आणि मग एक सामाजिक क्लब आणि मंडळी यामधला फरक हा आहे. But unfortunately, पण दुर्दैवानं our churches are simply clubs in पर- today's context. आपण आजकालच्या दिवसामध्ये आमच्या मंडळ्या क्लबचं रूप धारण करत आहेत. Pastors do not have time to go out आणि पास्टरांकडे वेळ नाही बाहेर जाऊन सुवार्ता प्रसार करायसाठी. because the believers are giving enough problem to the pastor. कारण की जे विश्वासणारे ते अनेक समस्या उद्भवत आहेत, निर्माण करत आहेत पास्टरांना बिझी ठेवायला. Without finishing the internal conflicts, how a pastor can go and outreach? मग आंतरिक समस्यात जर त्यांना वेळ पुरत नाही तर बाहेर कसे जातील ते? So the pastors are existing for and the church is existing for the members. आणि मग मंडळीचं अस्तित्व सभासदांपुरतच आहे. So my dear friends, म्हणून प्रियानो, here Jesus is sending us with a mission. आमेन. प्रभू या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाठवत आहे एक कमिशन घेऊन जा, With a purpose. उद्देश घेऊन. So we should go, आणि जेव्हा आम्ही जावं, preach, उपदेश करावा, teach, शिकवावं, baptize बाप्तिस्मा द्यावा in the name of Father, पित्याच्या नावामध्ये, in the name of Son, पुत्राच्या नावामध्ये, in the name of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये. आमेन. and make everybody. आणि सगळ्यांना. The word used for everybody is panda ta ethne. आणि मग एव्हरीबडी साठी हा शब्द आहे पांडा त्या एथने. You know what is the meaning of panda ta ethne? पांडा ता एथनेचा अर्थ काय होतो माहिती आहे का? That is the Greek expression panda ta आणि ethne. एक ग्रीक शब्द आहे तो आणि त्या शब्दाचा अर्थ काय होतो? Ethne, from there came ethnic. आणि एथने म्हणजे त्याच्यामधून येतं एथनिक, नैतिक बाब.
That means go into all the ethnic groups. आणि मग सगळ्या ज्या ग्रुप्स आहेत किंवा गट आहेत लोकांचे त्यामध्ये तुम्ही जा. So we are called to go, my dear friends. आणि माने प्रियांनो, तुम्हाला आणि आम्हाला बोलावलं गेलेलं आहे. We are not simply called to stay within the church. आणि मंडळांमध्येच आम्ही असावं यासाठी थांबलेलं नाहीये. So I would like to highlight 5 important things in relation to this person. आणि या व्यक्तीच्या संदर्भामध्ये 5 गोष्टी मी तुम्हाला उल्लेखनीय सांगतो. So is that when we come below, आणि मग आपण खाली पुढे वाचत येतो तेव्हा so many things are happening in relation to the man born blind. आणि मग जो जन्मांध आहे त्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसतात. So how he is slowly being a transformed figure. आणि मग हळूवारपणे त्याचा बदल कसा होत चाललेला आहे. You may have a lot of claims about yourself as a member of the body of Christ. आणि मग ख्रिस्ताच्या शरीराच्या अंगाचे सदस्य या नात्यानं तुमच्याकडे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या असतील. You may claim that. तुम्ही कदाचित त्याच्यावर शेकी मिरवणार. During the last 10 years I am part of the church. आणि गेल्या 10 वर्षापासून मी मंडळीचा सभासद आहे. During the last 20 years, 30 years, 50 years, I am part and parcel of the church. 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्षापासून मंडळीमध्ये मी भक्तीला येतो. But even after being 24 or 50 or 60 years as part and parcel of the church, आणि मंडळीचा अंग किंवा मंडळीचा सभासद 20 वर्ष, 25 वर्ष जरी झालेलं आहे तर there is no transformation, no change and no liberation in our आणि मग lives. त्यामध्ये रूपांतर नाहीये, फरक नाहीये आणि काहीच गोष्टी So let us घडत see नाहीये. how this person over a period of 24 hours आणि मग 24 तासाच्या अवधीमध्ये कुठल्या कुठल्या स्थितीतून ही व्यक्ती जाते आपण पाहूया. transformed his life, आणि मग त्याचं जीवन रूपांतरित झालेलं आहे, changed his life पूर्णपणे बदललेलं and became a figure of transformation. आणि मग तो एक चिन्ह बनलेला आहे रूपांतराचं. I would like to highlight 5 things. 5 गोष्टी मी तुम्हाला उल्लेखनीय सांगतो. The first and foremost thing is when we pan down through the lines. आणि मग आपण वचनांच्या खाली जेव्हा आपण वाचत जातो पुढे पुढे, So is that many people are coming and questioning him. आणि मग अनेक लोक येऊन त्याला प्रश्न विचारत आहेत. So is that is the starting point of his life. आणि मग त्याच्या जीवनाची सुरुवात आहे. When he became a transformed person, a seeing person. आणि जेव्हा तो दृष्टी प्राप्त झालेला व्यक्ती झाला तेव्हा पहिली गोष्ट काय झालेली आपण पाहतो. The community is disturbed. आणि मग जे समाज आहे तो थोडा विचलित झालेला आहे. When you are a transformed person, जेव्हा तुम्ही रूपांतरित व्यक्ती होता, when you are a changed person, जेव्हा तुमच्यामध्ये बदल येतो, when you become a man of God or a woman of God, आणि मग तुम्ही देवाचे सेवक किंवा देवाच्या सेविका होता, the people around us are often be challenged and be very in a problematic situation. आणि मग आमच्या अवतीभोवतीचे लोक थोडे विचलित झालेले आपल्याला दिसतात. Now he is undergoing a series of questions. आणि मग अनेक प्रश्नांची भडीमार त्याच्यावर झालेला आपण पाहतो. His neighbors are coming forward शेजारचे लोक त्याच्याकडे येत आहेत and they are asking a lot of questions. आणि मग पुष्कळ प्रश्न त्याला विचारत आहेत. How you are being transformed, how you are being healed, आणि तुमच्यामध्ये बदल कसा झाला, तुम्ही बरे कसे झालात, who made you complete, who made you whole. कोणी तुम्हाला बरं केलं, कोणी तुम्हाला परिपूर्ण केलं. So he is undergoing a series of questions. आणि मग एक प्रश्नावली त्याच्या पुढे मांडली गेलेली आहे. While he was in the street, आणि जेव्हा तो रस्त्यावर भीक मागत होता, while he was a homeless man, आणि जेव्हा तो निराश्रित व्यक्ती होता, while he was a neglected man, आणि जेव्हा तो दुर्लक्षित व्यक्ती होता, while he was completely marginalized, आणि जेव्हा त्याला वाळी टाकण्यात आलेलं होतं, nobody paid any attention on him. कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं. But when he started to see and be healed, परंतु जेव्हा तो बरा झाला आणि तो त्याला दृष्टी प्राप्त झाली, people started to notice him. आणि मग लोकांमध्ये ती कुजबूज झाली आणि त्यांनी तो बदल जाणवलेला आहे. They are posing a series of questions. आणि मग प्रश्नाचा भडीमार त्याच्यावर करत आहेत. And you see that what is his first conviction about Jesus? आणि मग प्रभूची पहिली स्थिती काय झालेली आहे, His first utterance about Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पहिला उद्गार तो काय काढत आहे. That is the way he is first understanding who Jesus is. आणि मग त्याच्या समजबुद्धीमधील पहिली स्थिती प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. When we come to verse 11, 11व्या वचनाकडे जेव्हा आम्ही येतो, he replied, तो त्याने उत्तर दिलं, the man they called Jesus made some mud
and put it on my eyes. येशू नावाच्या माणसानं चिखल केला व माझ्या डोळ्याला लेपून मला सांगितले. So how he understands Jesus first? पहा प्रभूचं ओळख त्याला कशा टप्प्याटप्प्याने मिळत आहे. The man. तो व्यक्ती. For him, Jesus is simply a man. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला एक सर्वसामान्य व्यक्तीसारखा व्यक्ती आहे. The word used is anthropos. आणि मग त्याला anthropos काय आहे? The Greek word anthropos means त्याचा अर्थ ग्रीक शब्दाचा तो होतो simply a man. एक व्यक्ती. So he may be understanding Jesus as आणि मग त्याची धारणा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अशी असेल a man with some miraculous power. आणि एक व्यक्ती ज्याच्याकडे चमत्काराचं सामर्थ्य आहे. But he is not ready to accept Jesus as God or the creator of the entire universe. आणि मग तो प्रभूला एक देव किंवा सृष्टीचा निर्माण करता म्हणून तो स्वीकारायला अजून तयार झालेला नाही. Or we can call in the Indian terms he is understanding Jesus as a Swami. आणि भारतीय दृष्टिकोनातून किंवा भारतीय कल्चरमधून आपण पाहतो की तो प्रभूला एक स्वामी म्हणून ओळखू लागला आहे. So Jesus Swami. आणि जीजस स्वामी. So that is why he is using the word anthropos. आणि म्हणून तो तो शब्द वापरत आहे. The man. ती व्यक्ती. Simply a man. एक व्यक्ती. Jesus is simply a man. प्रभू येशू ख्रिस्त एक व्यक्ती आहे. Not God at all. देव मुळीच नाही. That is the starting point of his understanding about आणि Jesus. त्याच्या समजबुद्धीची पहिली पायरी. Jesus is a man प्रभू येशू ख्रिस्त व्यक्ती आहे with a certain kind of miraculous power. ज्याच्याकडे चमत्काराचं सामर्थ्य आहे. But he is not ready to accept परंतु Jesus as God, Lord, Creator and Savior. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा निर्माण करता आहे, प्रभू आहे, देव आहे, तारणार आहे अशी तो अजून समज त्याला आलेली नाहीये. So for many, Jesus is an ATM machine. आणि मग अनेक लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त एक ATM ची मशीन आहे. When we need financial assistance, आणि जेव्हा मला आर्थिक गरजेची असते, टंचाई असते, we put the card that is called prayer. आणि मग आम्ही एक कार्ड घालतो ज्याला प्रार्थना म्हटलेलं आहे. So when we put the card that is called prayer, आणि प्रार्थनेचं कार्ड आम्ही मशीनमध्ये टाकतो. we expect that money will come. आणि आम्ही अपेक्षा बाळगतो पैसे येतील. So God or Jesus is simply an ATM card for many of us. अनेक लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त ATM कार्ड आहे. Or sometimes we consider Jesus simply as a doctor. आणि कधी कधी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला एक डॉक्टर म्हणून आम्ही पाहतो. I have some chronic diseases. आणि मग काही माझे जन्मजात आजार आहेत. So I need a healer. आणि मग तो मला बरं करेल. I spent a lot of money in CMC and other medical colleges. आणि मग CMC मेडिकल कॉलेज आहे किंवा इतर मेडिकल कॉलेज आहेत त्या ठिकाणी मी खूप पैसे खर्च केले. Those doctors are helpless. आणि मग त्यांच्या कामाला यश आलं नाही. So in Bangalore we usually go to Baptist आणि hospital. बँगलोरमध्ये आम्ही बॅप्टिस्ट प्रेस्बिटेरियन चर्चला जातो. So is that finally सरते शेवटी when there is no hope, आणि जिथं आशाच उरली नाहीये, so we are simply coming to another doctor that is called Jesus. आणि मग दुसऱ्या डॉक्टरकडे येतो ज्याचं नाव येशू आहे. So in that sense we also consider Jesus as simply a doctor or a man. आणि मग आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा एक सर्वसामान्य व्यक्ती परंतु आरोग्यदाता डॉक्टर असं म्हणून जातो. Because when we are in need, का जो आम्ही गरजेत असतो, when we are in an urgent need, जेव्हा आम्हाला अत्यंत तीव्र गरज असते, we need somebody to get the assistance. आणि मग आम्हाला कोणीतरी सहाय्य करावं अशी अपेक्षा आमची असते. So we consider either Jesus as an ATM machine or a medical doctor. मग आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला एक ATM मशीन, पैसे देण्याची मशीन किंवा आरोग्य देणारा डॉक्टर म्हणून समजतो. So in the same sense in which this person is considering Jesus as simply the man they call Jesus. आणि मग ही व्यक्ती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला अशाच प्रकारच्या एका दृष्टिकोनातून पाहते. ती व्यक्ती प्रभू येशू. So is that the word he uses, the man they call Jesus. आणि मग तो म्हटलं ती व्यक्ती जिला लोक येशू म्हणतात. That means he was not able to understand who this person is by name. ज्याचा अर्थ असा होतो की ह्या व्यक्तीला जन्मांदाला अजून प्रभूची पुरी ओळख झालेली नाही. So he would have overheard from somebody. कदाचित कोणाचं तरी बोलताना त्याने ऐकलं असेल, This person's name is Jesus. या व्यक्तीचं नाव येशू आहे.
Because he was blind, he was not able to see him. आणि तो आंधळा होता, त्याला दिसत नव्हतं. And because he overheard from others that this person's name is Jesus. आणि म्हणून लोकांचं बोलताना त्याने ऐकलेलं आहे की याला येशू म्हणतात. And he is using the third person language to address Jesus. आणि मग तो जी थर्ड पर्सनची जी भाषा आहे किंवा विशेषण आहे, सर्व नाम आहे ते वापरत आहे. The man they call Jesus. व्यक्ती जिला येशू म्हणून म्हणतात. You see that? He is not addressing Jesus in first person language. आणि मग प्रथम व्यक्तिवाचक अशा गोष्टींच्या द्वारे तो प्रभूला संबोधित नाही. He is not using the I and we language. आणि मग मी आणि आम्ही अशा प्रकारचं भाषा तो त्या ठिकाणी वापरत नाही प्रभू येशू These are ख्रिस्तासाठी. the first person expressions. आणि मग ही प्रथमदर्शी झालेली ओळख तो व्यक्त करत आहे. Rather, he is using the third person. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारची भाषा वापरण्यापेक्षा तो दुसऱ्यांकडून ऐकलेली भाषा वापरत आहे. The man they call Jesus. असा व्यक्ती ज्याला येशू म्हणतात. So my dear friends, today morning time, आणि मग आज सकाळी प्रियानो, how we understand Jesus? आम्ही प्रभूला कशा रीतीने ओळखत आहोत? What is our personal relationship with Jesus? आमचं व्यक्तिगत नातं प्रभू बरोबर काय आहे? Are we simply considering Jesus as a person, a man? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला एक व्यक्ती, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ओळखतो का? In a third person language, आणि ते आपण दुसऱ्यांकडून ऐकलेली भाषा याच्यामध्ये, rather than connecting Jesus into our lives, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये स्वीकारण्याऐवजी, into our life realities, आमच्या जीवनाच्या वास्तविकतेमध्ये त्याला घेण्याऐवजी, that is the first encounter of this man with Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची पहिली ओळख या व्यक्तीला So अशा who प्रकारे झाली. Jesus is? The man. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? एक व्यक्ती. But he is not staying there. आणि मग त्या ठिकाणी तो थांबत नाहीये. And he is going to the next level of his understanding about Jesus. पुढच्या टप्प्यापर्यंत तो जात आहे, ज्या ठिकाणी प्रभूची दुसऱ्या पद्धतीनं ओळख त्याला होत आहे. So when we come to verse 17, आणि 17व्या वचनाकडे आपण जाऊ. finally they turned again to the man born blind. आणि मग तुझे डोळे कोणी उघडले असे त्याला विचारले असते. म्हटले, What have you to say about him? त्याच्याबद्दल तुझं म्हणणं काय आहे? It was your eyes he opened. आणि तुझे डोळे त्यांनी उघडले का? The man replied, त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, he is a prophet. आणि मग तो भविष्यवादी आहे. A second understanding about Jesus. आणि दुसऱ्या टप्प्यामधील समज प्रभू येशू He is ख्रिस्ताबद्दल. not simply an anthropos. आणि मग तो आंथ्रोपोस म्हणजे ती व्यक्ती म्हणून And नाहीये. here he uses the expression prophetess. आणि मग या ठिकाणी एक टप्पा पुढे जाऊन तो म्हणतो भविष्यवक्ता. He is a nabi. आणि तो नबी आहे, He is a prophet. तो भविष्यवक्ता आहे. According to Jewish understanding, यहुदी मतानुसार who is a prophet? नबी कोण आहे? A prophet is not considered as an ordinary human. आणि मग तो सर्वसामान्य व्यक्ती सारखा नसतो. A prophet is a person who stands in between the common people and God. आमेन. आणि भविष्यवक्ता कोण आहे? जो देवामध्ये आणि लोकांमध्ये दुवा म्हणून थांबतो. आमेन. A prophet is an elevated personality. आणि मग ती उच्च स्तरीय व्यक्तिरेखा आहे. So this man is being transformed from the level of understanding that Jesus is an anthropos to the level of understanding that Jesus is a prophetess. मग या व्यक्तीच्या समजबुद्धीमध्ये हा फरक आलेला आहे. तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती याच्यापेक्षा तो आता पुढे जात आहे. तो म्हणतो भविष्यवक्ता. Jesus is not simply a human being, प्रभू येशू ख्रिस्त एक सर्वसामान्य व्यक्ती नाहीये, but rather he is a person with the divine faculties. परंतु एक व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये दैवी सामर्थ्य आहे. आमेन. He is an elevated personality. आणि मग तो उच्च स्तरीय व्यक्तिरेखा आहे. He is not an ordinary human being. सर्वसामान्य व्यक्ती नाही. Such an understanding is needed today आणि morning time. आज सुद्धा काही लोकांमध्ये अशाच प्रकारची समजबुद्धी आहे. Some kind of understanding about Jesus is needed in our Christian life. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये कुठल्या प्रकारची समज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल धारण करतो. We know that in the Old Testament there are so many prophets. आणि मग जुन्या करारामध्ये अनेक भविष्यवक्ते आपण पाहतो. Isaiah was a prophet. यशाया होता.
Jeremiah was a prophet. इर्मया सुद्धा होता, Ezekiel was a prophet. एस्केल होता, Daniel was a prophet. दानियल सुद्धा संदेष्टा होता. So they were considered as the major prophets. आणि मग त्यांना मुख्य भविष्यवक्ते म्हटलेले आहेत. But alongside of that, there परंतु- were so many minor prophets. आणि त्यांनाच लागून अनेक मायनर प्रॉफिट त्यांना म्हटलेलं आहे असे पण आहे. So my question is, who is a prophet? आणि मग माझा प्रश्न आहे, भविष्यवक्ता कोण आहे? So in today's terms, आजकालच्या भाषेमध्ये we connect a prophet only with the future. आणि मग आपण जो भविष्यवक्ता आहे त्याचा संदर्भ भविष्य सांगण्यामध्येच आपण जोडतो. Am I right? योग्य आहे का? A prophet is a person who talks about when I will go to America. आणि मग भविष्यवक्ता असा व्यक्ती आहे जो मला सांगेल की तू उद्या तू अमेरिकेला जाशील पुढच्या A वेळेस. prophet is a person who tells about when I am going to buy a new house. आणि मग भविष्यवक्ता अशी व्यक्ती आहे जो मला सांगेल माझं नवीन घर कधी तयार होईल. A prophet is a person who utters when I am going to buy a Mercedes car. आणि मग भविष्यवक्ता अशी व्यक्ती आहे जो मला सांगेल की माझी मर्सिडीज गाडी कधी येणार आहे. So we restrict the ministry of prophecy only to the future. आणि म्हणून आम्ही त्यांची सेवा जी आहे ती भविष्य काळापर्यंतच मर्यादित ठेवतो. So in what terms this man is considering Jesus as a prophet? आणि मग कुठल्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला भविष्यवक्ता म्हणतो. The best example is आणि मग उत्तम उदाहरण म्हणजे when we come to John chapter 4, आणि मग योहान 4 कडे जेव्हा आम्ही येतो Jesus is having a conversation with the Samaritan आणि woman. प्रभू येशू ख्रिस्त शमरोनी स्त्री बरोबर संभाषण करत आहेत. So that occasion in which also the woman is addressing Jesus, "Oh Lord, you are a prophet." आणि मग त्या ठिकाणी सुद्धा ती स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते, प्रभू तू भविष्यवक्ता आहे. When the woman conceived Jesus as a prophet, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला तिने कधी भविष्यवक्ता म्हणून ग्रहण केलं, स्वीकारलं, number one, Jesus told, प्रभू येशू ख्रिस्ताने पहिली गोष्ट सांगितली, "You have had 5 husbands." आणि तुझे 5 नवरे झालेले आहेत. That means Jesus revealed her past. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तिचा गतकाळ तिला दाखवून दिला. The second thing Jesus revealed, दुसरी गोष्ट प्रभूने तिला सांगितली, the one with whom you live is not your husband. आणि आता तू ज्या बरोबर नांदत आहेस तो तुझा पती नाहीये. Jesus revealed her present. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तिचं वर्तमान सांगितला. Then Jesus told, प्रभू पुढे म्हणतो, "You are going to drink from the well of God." आणि तुम्ही देवाच्या विहिरीतून ग्रहण करणार आहात. आमेन. That means her future destiny is also being unraveled. आणि मग त्याचाच अर्थ तिचा भविष्यकाळ सुद्धा उघड करून सांगितण्यात आला. So my dear friends, when Jesus revealed her past, her present, her future, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तिचा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सांगून दिला, the woman is addressing, आणि मग ती त्याला म्हणते, "You are a prophet." तू भविष्यवक्ता आहेस. So my dear friends, who is a prophet? मग प्रियानो, भविष्यवक्ता कोण आहे? So if somebody is only telling about our future, आणि जर कोणी तुम्हाला भविष्य गोष्ट सांगत आहे, but unfortunately all the believers don't want to hear about our past. आणि मग कृपा करा, क्षमा करा, परंतु आम्ही जे विश्वासणारे आहोत आम्हाला आमचा गतकाळ आठवून दिलेला आवडत नाही. So we are not happy to hear about our past. आमच्या भूतकाळाबद्दल आम्हाला ऐकायला आवडत नाही. Okay? हो. If a prophet is revealing our past, आणि तो आमचा भविष्यवक्ता आहे, तो आमचा गतकाळ सांगत आहे, we want to give him good handshake. आणि आम्हाला चांगले चांगले रिमार्क ऐकायला हँडशेक पाहिजे. So if somebody is telling what is going to be unraveled in the future in a good terms, आणि मग चांगल्या भाषेमध्ये किंवा जे चांगलं तुमच्या भविष्यात होणार आहे असं जर व्यक्ती तुम्हाला सांगत आहे, we usually appreciate that only. आम्हाला ते खूप पसंत पडतं, आवडतं. So the prophets are also compelled. आणि मग कधी कधी प्रॉफिटवर पण सक्ती होते. Who is compelling? कोण सक्ती करताय? We compel. आम्ही करतो. Tell only about my future. माझ्या भविष्याबद्दल सांग, ते चांगलं सांग. Don't tell about my past. गतकाळ सांगू नको. Don't tell about my present. माझ्या वर्तमानाबद्दल तर सांगूच नको. Only tell about my future. पुढच्या भविष्यकाळाबद्दल सांग. So the prophet is also compelled to tell about our future. आणि मग त्याच्यावर पण सक्ती होते, जबरदस्ती केली जाते. चांगलं सांगा रे बाबा. But a prophet is a person who foresee the past, the future, and foresaw the past and understanding the present. आणि मग भविष्यवक्ता अशी व्यक्ती आहे जो तुम्हाला तुमचं भविष्य सांगेल, तुमचा
गतकाळ सांगेल, भूतकाळ सांगेल आणि वर्तमानात सुद्धा तुमचं काय चाललेलं आहे ते सांगेल. Here the man is recognizing that Jesus is none other than a great prophet. आणि या ठिकाणी तो जन्मांध व्यक्ती प्रभूला एक भविष्यवादी म्हणतो. So my dear friends, brothers and sisters, म्हणजे प्रियानो, माझ्या भावांनो बहिणीनो, why you are too much worried? Sorry. Why you are too much worried? आणि मग तुम्ही का चिंतित आहात? Your faces look very gloomy. आणि तुमचे चेहरे सुतकी दिसताय. Be pleasant. Be pleasant. स्मितहास्य घ्या. Smile. हा, स्माइल करा. Smile to each other. एकमेकांना स्माइल करा. Why? Why? का? Our past, our present, and our future are safe in the hands of our Lord आमेन. Jesus Christ. आमेन. Hallelujah. आमचा भूतकाळ, आमचा Hallelujah. वर्तमान, आमचा भविष्यकाळ प्रभूच्या सामर्थ्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आमेन. Don't worry. काळजी करू नका. Our past, आमचा गतकाळ, our present, आमचं वर्तमान, our future आमचा भविष्यकाळ are all safe in the hands of the great prophetess who is none other than our Lord Jesus Christ. आणि अशा मोठ्या भविष्यवक्त्याच्या हातामध्ये आहे जो कोणी नाही आमचा पण प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया. So you may be thinking about your children. कदाचित तुमच्या लेकरांची चिंता असेल. What is the future of my children? माझ्या लेकरांचं भविष्य कसं होईल? Whether he will get an admission in UK. आणि युकेच्या विद्यापीठामध्ये त्याला दाखला मिळेल का? Whether I may get a new job in United States of America. आणि अमेरिकेच्या संस्थानामध्ये मला नवीन नोकरीची हमी मिळेल का? Nowadays nobody is thinking about India. आजकाल कोणीच भारताबद्दल विचार करत नाही. Only people think about UK. आणि मग लोकांना ब्रिटन पाहिजे, New Zealand. न्यूझीलंड पाहिजे, United States of America. अमेरिकन संस्थान And Australia. आणि ऑस्ट्रेलिया. And nobody is thinking about Maharashtra. आणि महाराष्ट्राबद्दल तर नाहीच नाही. Nobody is thinking about Karnataka. कर्नाटकाबद्दल पण नाही. Even nobody is thinking about the kingdom of heavens. आणि मग देवराज्याबद्दल तर नाहीच नाही. All are thinking about how to fly. आणि मग सगळेजण उडायचं कसं बघताय. So my dear friends, माझ्या प्रियानो, our future is safe in the hands of God. आमचं भविष्य प्रभूच्या सामर्थ्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आमेन. If God has given us children, जर देवाने आम्हाला लेकरं दिलेली आहेत, He will take care of them. आणि तो त्यांची काळजी व्हाईल. आमेन. But believe unto Jesus परंतु प्रभूवर विश्वास ठेवा and be healed unto the faith of our Lord Jesus आणि Christ. प्रभू येशूच्या विश्वासामध्ये बरे व्हा. आमेन. Let me come to the third important aspect and come to the conclusion. आणि मग तिसऱ्या टप्प्याकडे येऊया आणि आपण समाप्तीकडे जाऊ. So when we come to verse 30 onward, आणि मग 31व्या वचनाकडे आपण येतो. the people are continuously interrogating Jesus. आणि Sorry, मग- this man. आणि मग या व्यक्तीला प्रश्नाचा भडीमार त्याच्यावर होत आहे. So when we come to verse 33, 33व्या वचनाकडं this man is telling, हा व्यक्ती म्हणत आहे, if this man were not from God, he could do nothing. आणि हा माणूस देवापासून नसता तर त्याला काहीच करता आलं नसतं. His third level of understanding about Jesus. त्याची तिसरी पायरी प्रभूला जाणण्याची. Jesus is not merely a prophetess. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त केवळ आता भविष्यवक्ता राहिलेला नाहीये. He is a theos anthropos. आणि मग तो असा प्रसिद्धी पावलेला व्यक्ती झालेला आहे. He is one from God. आणि तो देवापासून जन्मलेला आहे. He is not from this world, आणि तो या जगातला नाहीये, but from the world above. आणि मग वरच्या जगातून आलेला आहे. So my dear friends, माझ्या प्रियानो, we need to understand that Jesus is from God. आणि आम्हाला समजावं की आम्ही समजून घ्यावं की प्रभू देवापासून आलेली Jesus व्यक्ती is आहे. the Son of तो God. देवाचा पुत्र आहे. आमेन. Jesus is the creator of the universe. प्रभू सृष्टीचा निर्माण करता तो प्रभू आहे. Jesus is the transformer. आणि तो रूपांतर करणारा देव आहे. आमेन. Jesus is the one who can make a change in our lives. आमच्या जीवनात बदल घडवून आणू शकणारा तो व्यक्ती आहे. आमेन. Do you believe? तुम्ही विश्वास ठेवता का? Why का? Jesus can do these things? प्रभू अशा गोष्टी का करू शकतो? Because he is from God. कारण की तो देवापासून. आमेन. Jesus is from God. तो देवापासून आहे. आमेन. He is the only begotten Son of तो God. केवळ एकमेव देवाचा एकुलता पुत्र आहे. आमेन. He is the creator of the तो universe. सृष्टीचा निर्माण करता देव आहे. If Jesus is the creator of the universe, जर प्रभू येशू ख्रिस्त सृष्टीचा निर्माण करता आहे he made all of us in his own image and आणि likeness. तुम्हाला आणि मला त्यानं आपल्या प्रतिरूपाचं प्रतिछायेचं बनवलेलं आहे. आमेन. And in John's terms, आणि John's योहानाच्या- gospel's terms, we are the children of God. आम्ही योहानाच्या शुभवर्तमानानुसार आम्ही देवाची लेकरे झालेलो आहोत. आमेन. Then when we come down, आणि आम्ही पुढे जातो.
Verse 38. 38 वचन. Then the man said, तेव्हा त्याने म्हटले, Lord, I believe. हे प्रभू मी विश्वास ठेवतो. आमेन. Another expression, kurios, is used. आणि मग त्या ठिकाणी कोरिओस हा शब्द प्रयोग ग्रीक मधला आहे. The Greek expression kurios is equal to the Hebrew expression Adonai. आणि मग ग्रीकचा क्युरिओस जो आहे तो हिब्रूचा एडोनाय जो सर्वसमर्थ देव त्याच्याबद्दल वापरलेला आहे. Yahweh is usually addressed as Adonai. आणि मग यावे हा शब्द सुद्धा एडोनाय. What is Adonai means? The creator God. एडोनाय म्हणजे सर्वसमर्थ देव. आमेन. निर्माण करता. So Jesus is the Lord. मग प्रभू येशू ख्रिस्त प्रभू आहे. Jesus is the God तो from देव heaven. आहे. And it's that while he was uttering about Jesus all these things, आणि या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल या सगळ्या टप्प्यांमधून तो बोलत आहे. and he is having an encounter with Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल एक तोंडोतोंड भेट त्याची होत आहे. What really happened in his life, you know that? त्याच्या जीवनामध्ये काय घडलं तुम्हाला माहिती आहे का? So when we come to verse 34, आणि मग 34व्या वचनाकडे जेव्हा आम्ही येतो, and they threw him out. आणि मग त्याने त्याला बाहेर घालवलं. So it is clearly stated that they threw him out. आणि त्या जन्मांध व्यक्तीला त्यांनी घालवून दिलं. That means from one position to the other, the Jews threw this man out. आणि मग एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे यहुद्यांनी त्याला जातीच्या बाहेर केलं. So in Greek the expression is aposunagoge. आणि ग्रीकमध्ये त्याचा शब्द आहे अपोसनागोगे. That means they म्हणजे- threw him out of the synagogue. आणि म्हणजे त्याला सभास्थानातून बाहेर हाकलून दिलं. What does that mean? याचा अर्थ काय होतो? That means he lost his social identity. जेणेकरून त्याची सामाजिक ओळख त्याने गमावली. If a person is sent out of the church, आणि मग मंडळीतून त्याला बाहेर काढलं एखाद्या व्यक्तीला. so in Kerala we usually say, आणि केरळामध्ये असं बोलण्याचा प्रघात आहे. if a man is sent out of the seminary or the church, किंवा एका सेमिनरीमधून किंवा मंडळीतून त्याला बाहेर घालवलं तर that man may not get even a place in cemetery. Cemetery, yeah. आणि मग त्या व्यक्तीला स्मशानभूमीमध्ये सुद्धा जागा मिळणार नाही. So there lies our social identity. आणि अशा प्रकारची आमची एक सामाजिक ओळख किंवा बांधिलकी अशा प्रकारची आहे. That means because he put his faith in Jesus, त्यानं आपला विश्वास प्रभूमध्ये घातला म्हणून, because he believed in Jesus, तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू लागला म्हणून, because he uttered that Jesus is the man, Jesus is the prophet, Jesus is from God, Jesus is the creator. आणि प्रभू येशू ख्रिस्त तो व्यक्ती आहे, तो भविष्यवादी आहे, तो देवापासून आहे, तो देवाचा व्यक्ती आहे. आणि अशा प्रकारच्या ओळखी तो देऊ लागला म्हणून त्याला बाहेर हाकलून दिलं. He risked something. आणि त्यानं काहीतरी प्राप्त केलं. Because you followed Jesus, did you ever risk anything? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही अनुयायी त्याचे झाल्यामुळं तुम्ही काही गोष्टी धोक्यात आणलेल्या आहेत का? I am following Jesus, never anything happened in my life. आणि मी प्रभूचा झालो परंतु माझ्या जीवनात काहीच झालेलं नाहीये. That means there is something wrong with your म्हणजेच following of Jesus. तुम्ही प्रभूचे अनुयायी झालात याच्यात काहीतरी चुकतंय. If you really follow Jesus, जर खऱ्या अर्थानं प्रभूचे तुम्ही झालात, you will be abandoned. मग तुम्हाला बाहेर वाळीत टाकण्यात येईल. You will risk a lot of things. तुम्हाला अनेक गोष्टीचा धोका पत्करावा लागेल. People will throw us out. आणि लोक आम्हाला बाह्य करतील. We will lose our social identity. आमची सामाजिक ओळख आमची पुसून जाईल. Our husband may stand against us. आमचा पती आमच्या विरोधात उभं राहील कदाचित. Our wife may stand against us. आमची पत्नी आमच्या विरोधात उभं राहील Our कदाचित. children may come against us. आमची लेकरं आमच्या विरोधात होती. The whole world may come against us. कदाचित जग आमच्या विरोधात उभं राहील. So following Jesus is not easy, my dear friends. म्हणून प्रियानो प्रभूचा अनुयायी होणं सोपं गोष्टी नाहीये. This man was thrown out. आणि या व्यक्तीला सभास्थानातून फेकून दिलं. So let me come to the last point and finish it up. आणि मग सगळे शेवटच्या मुद्द्याकडे येतो आणि संपवतो. So far he was uttering 4 things. आणि आतापर्यंत 4 प्रकारच्या ओळखीनं त्यानं प्रभूला जाणलं. Jesus is that man. तो व्यक्ती म्हणून. Jesus is the prophet. तो म्हटला भविष्यवक्ता आहे. Jesus is from God. तो देवापासून आहे. And Jesus is Lord. आणि तो प्रभू आहे. आमेन. So now he became a theologian. आणि आता तो थिओलॉजियन झालाय. ईश्वर ज्ञान. Within few hours he systematized who Jesus is. आणि मग काही तासांच्या अवधीमध्ये त्यानं प्रभूची खऱ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून घेतलेली आहे. So sometimes people take an MDiv degree in 4 years. आणि मग काही लोक
MDU ची डिग्री 4 वर्षात प्राप्त करून घेतात After taking the degree, they do not know what. आणि मग डिग्री झाल्यानंतर काय करायचं त्यांना माहित नसतं. But this man, without having a theological degree, he started to systematize Jesus, who Jesus is, and he started to understand Jesus properly. आणि मग काही डिग्री न घेता प्रभूच्या अनुभवामध्ये प्रभू काय काय आहे या गोष्टी तो सांगू लागला. So, my dear friends, our understanding alone won't help us. आणि म्हणून आमची समजबुद्धी आम्हाला सहाय्य करेल असं नाही. We may have a lot of understanding about Jesus. पुष्कळ समजबुद्धी आहे हो. You would have read Bible 100 times. आणि 100 वेळा शास्त्राचं वाचन झालेलं आहे. Some people claim that I have heard Bible 100 times. काही लोक भूषणानं सांगतात 100 वेळा बायबल वाचून झालंय. So what? मग काय झालं? That is not the matter. फरक तिथं नाहीये. How properly you understand Jesus. किती योग्य रीतीने प्रभूला जाणलेलं आहे ते मध्ये And महत्त्वाचं. how properly you declare that Jesus is the Savior Amen. of the Amen. world. आणि किती ठामपणे तुम्ही जाहीर करता घोषित करता प्रभू जगाचा तारणार आहे. आमेन. And so far he was declaring. आणि मग आता त्याला बाहेर घातलेलं आहे. And at the fifth point he is going to come to the practical level. आणि मग 5व्या मुद्द्यामध्ये तो अत्यंत व्यावहारिक होत आहे. In verse 38 we read. 38व्या वचनामध्ये आपण वाचू शेवटी. And he worshipped him. आणि त्यानं त्याला नमन केलेलं आहे. आमेन. And this man started to worship Jesus. आणि तो प्रभूचं नमन करू लागला. I know many Old Testament and New Testament scholars. आणि मला अनेक जुन्या कराराचे नव्या कराराचे जे स्कॉलर्स आहेत ते मला माहित आहेत. Recently when I visited UK, आणि जेव्हा मी UK ला गेलो यावेळेस नुकत्याच, so I met many biblical scholars. आणि काही शास्त्राचे अभ्यासक मला मी भेटले. I asked one of the well-known New Testament scholar, आणि मग नव्या कराराचे एक प्रख्यात असे जे व्यक्ती होते Sir, त्यांना मी you are a भेटलो. New Testament scholar. हा, तुम्ही नव्या कराराचे प्राध्यापक आहात, स्कॉलर आहात. Which church you attend? कुठल्या मंडळीचे सभासद तुम्ही आहात हो? And he told me, I don't believe in church आणि ते म्हटले मी विश्वासच ठेवत नाही मंडळीमध्ये. because I don't want to connect the worship or the faith and the scholarship together. आणि कारण की मला विश्वास आणि माझं ज्ञान किंवा माझं स्कॉलर जे आहे There ते are मला so mix many New करायचं. Testament scholars, Old Testament scholars, they do not believe in Jesus. आणि असे अनेक स्कॉलर्स आहेत किंवा शिक्षक आहेत जे प्रभूची ओळख मान्य करत नाही. But this man, until now he was a scholar. आतापर्यंत तो स्कॉलर होता, But now he is worshipping Jesus. परंतु आता तो प्रभूचा आराधक झालेला आहे. आमेन. So my dear friends, let us close our eyes and Priyano. see how Jesus is in our lives. आणि प्रियानो आपले डोळे आपण मिटूया. प्रभू आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आहे Not याची simply understanding Jesus. केवळ प्रभूला समजणार नाही, We need to have a proper understanding about Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचा अनुभव आम्हाला असणं गरजेचं We आहे. need to learn the word of God. आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करावा We need to systematically learn the word of God आणि मग पद्धतशीर रीतीने प्रभूच्या वचनाचा अभ्यास आम्ही करावा, and systematize the word of God. जेणेकरून ते आम्ही अत्यंत पद्धतशीर रीतीने समजू शकू. But everything should lead us to worship Jesus. आणि आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला प्रवृत्त करतील प्रभूची आराधना करण्यासाठी. आमेन. Let us close our eyes and look unto our Lord Jesus Christ. आपले डोळे आपण बंद करूया, आपण प्रभूकडे आपली दृष्टी लावूया. Lord Jesus, today morning time, प्रभू येशू आजच्या या सकाळच्या वेळेला we surrender ourselves to thy mighty hand. आमची जीवन तुला शरण देतो प्रभू. You mold us and shape us, आणि प्रभू आम्हाला आकार दे, आम्हाला तू बनव. transform us and rejuvenate us, आणि प्रभू आम्हाला रूपांतरित कर आणि नव्या शक्तीने तू बस. so that as the man born blind was being transformed, आणि ज्या प्रकारे तो जन्मांध व्यक्ती रूपांतरित होत गेला, enable us to be a transformed community of God, आमेन. जेणेकरून आम्ही एक रूपांतरित समाज So that we तुझ्या can- गौरवासाठी होऊ. so that we can slowly understand who you are जेणेकरून आम्हाला टप्प्याटप्प्यानं का होईना पण कळेल तू कोण आहे. and put our faith and worship unto you alone. आणि प्रभू आमची आराधना आमची भक्ती आम्ही तुझ्या चरणापाशी सादर करू शकतो. Thank you for the good time together. आमच्या या सगळ्यांच्या बरोबरच्या चांगल्या वेळेसाठी आम्ही उपकार मानतो. In the sweet and matchless name of our Lord and Savior आणि Jesus प्रभूच्या Christ. सुमधुर आणि प्रभू सन्माननीय नावामध्ये मागतो म्हणून तो आहे. Amen. आमेन. May God bless us. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देव.